महायुतीचं सरकार स्थापन होऊन 5 महिने झाले, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेमधील मानधन करणं या आश्वासनाची महायुती सरकारला पूर्तता करण्यात आली नाही। अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या। त्यामुळे या दोन्ही अपूर्ण आश्वासनं सरकारची डोकेदुखी ठरणार आहेत। मराठा आरक्षणाचा मुद्दाही पुन्हा तापू लागलाय, पण महायुतीने यावर जालीम उपाय शोधल्याचं दिसत आहे। छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश हा त्याचाच एक भाग आहे। मराठा आरक्षणावरून भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात यापूर्वी सातत्यानं हमरी-तुमरी झाली। भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आणि जरांगे पाटील यांनी लागलीच प्रतिक्रिया व्यक्त केली। जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले। अजितदादा हे जातीवादी लोकांना पोसत आहेत, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठ्यांना संपवण्याचा विडा उचलला अशी टीका पाटील यांनी केली आहे। त्यामुळे राज्यात पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी वाद सुरू होण्याची शक्यता आहे। याद्वारे महत्त्वाचे मुद्दे हे अडगळीत टाकण्यात महायुती सरकार यशस्वी होणार आहे। छगन भुजबळ निर्विवादपणे राज्यातील सर्वात मोठे ओबीसी नेते आहेत। मंत्रिमंडळात आतापर्यंत भुजबळ यांच्या इतका प्रभावी एकही ओबीसी चेहरा नव्हता। पंकजा मुंडे मागील काही दिवसांपासून स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यात व्यस्त आहेत। जयकुमार गोरे यांचंही तसंच आहे, किंबहुना ते ओबीसी नेते असल्यासारखं वागतही नाहीत। धनंजय मुंडे यांचा प्रभावही वंजारी समाजापुरताच मर्यादित आहे। सध्या तेही मंत्रिमंडळात नाहीत। भुजबळ यांच्यासारखा प्रभावी ओबीसी चेहरा मंत्रिमंडळात नसताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाताना महायुतीची दमछाक होणार आहे। मंत्रिमंडळात प्रवेश न झाल्यामुळे भुजबळ यांनी जाहीरपणे सातत्यानं नाराजी व्यक्त केली होती। त्यांनी ओबीसी समाजाचे मेळावेही घेतले होते। ते शिवसेनेत जाणार, पुन्हा शरद पवार त्यांच्याकडे येणार, भाजपमध्ये जाणार, अशा एक ना अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या। या काळातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जवळीक वाढली होती। हे सर्व सुरू असताना मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मात्र भुजबळ यांच्या नाराजीकडे साफ दुर्लक्ष केलं होतं। सुरुवातीला तर अजितदादांनी त्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला नाही। मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला मराठा ओबीसी वाद काहीसा शांत झाल्यासारखं दिसत होतं। हा वाद शांत व्हावा यासाठी भुजबळ यांना सुरुवातीला मंत्रिमंडळात घेण्यात आलं नव्हतं। सध्या शेतकरी कर्जमाफी आणि लाडकी बहीण मानधनवाढीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने लोकांमध्ये नाराजी आहे। भुजबळ यांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाला आणि जरांगे यांनी अजितदादा फडणवीस यांच्यावरती निशाणा साधलाय। मराठा ओबीसी वाद पुन्हा सुरू होणार का असा प्रश्न त्यामुळे निर्माण झालाय। हा वाद सुरू झाला की शेतकरी कर्जमाफी झाली नाही, लाडक्या बहिणींचं मानधन वाढलं नाही, हे मुद्दे आणखीन विस्मृतीत जाणार। सरकारला तेच हवंय। पर्यायानं मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद सरकारलाच हवाय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये।